तर आता बेसिक सिटिझनशिप म्हणजे काय असणार आहे? सिटिझनशिप म्हणजे काय? एक लीगल रिलेशनशिप असतो. कुणामध्ये असतो? जो लीगल रिलेशनशिप जो असतो तो कुणामध्ये असणार आहे? सगळ्यात पहिला कोण? जो इंडिव्हिज्युअल असणार आहे. इंडिव्हिज्युअल म्हणजे मी. आता ह्यामध्ये मी धरणार. आता इंडिव्हिज्युअल म्हणजे एखादी व्यक्ती आहे ह्यामध्ये. ह्या एखाद्या व्यक्तीचा रिलेशन कुणाबरोबर असणार आहे? एखाद्या व्यक्तीचा रिलेशन ह्यामध्ये कंट्री बरोबर असणार आहे. तर आता हे लास्ट जो आहे यामध्ये हा जो पेज दिसायला तर लास्टला बघायचं, कारण हे ओव्हरव्ह्यू आहे फक्त. त्यामध्ये ह्या पेज मध्ये फक्त एक रिव्हिजन टाइप मध्ये. आता ह्यामध्ये इंट्रोडक्शन टू द सिटिझनशिप जो आहे पार्ट, इंट्रोडक्शन टू सिटिझनशिप. आता ह्यामध्ये सिटिझनशिप जो ऍक्ट आहे यामध्ये जे तुम्हाला सिलेबसला आहे तर बेसिकली सिटिझनशिप ऍक्ट 1955 चा आहे. ओके, मग आपण फक्त सिटिझनशिप ऍक्ट जो आहे 1955 चा तोच बघायचा नाही फक्त ह्यामध्ये. आपण जो सिटिझनशिप इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण सिटिझनशिपचे प्रोव्हिजन दिले ते पण प्रोव्हिजन बघायचे आपण. आता यामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट इंट्रोडक्शन पासून स्टार्ट करूया. आता सिटिझनशिप काय आहे? म्हणजे सिटिझनशिप इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट अंडर कॉन्स्टिट्युशनल लॉ. आता जो सिटिझनशिप आहे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट ऑफ कॉन्स्टिट्युशनल लॉ. आता यामध्ये काय एक मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये, कारण इट डिटरमाइन्स द लीगल रिलेशनशिप बिटवीन द इंडिव्हिज्युअल अँड स्टेट. जो लीगल रिलेशनशिप आहे स्टेट जो आहे, स्टेट म्हणजे आता स्टेट म्हणजे आपण कंट्री कन्सिडर करायचे. स्टेट म्हणजे कंट्री म्हणजे इंडिया आणि जो इंडिव्हिज्युअल आहे यांच्या दोघांच्या मधला जो लीगल रिलेशन आहे तो डिटरमाइन करतो ह्यामध्ये. अ सिटिझन एन्जॉयज व्हेरियस सिव्हिल राईट्स, पॉलिटिकल राईट्स, कॉन्स्टिट्युशनल राईट्स भरपूर आहेत. सिव्हिल राईट्स मध्ये आपण बघितलं टॉर्ट झाला, टॉर्ट मध्ये आपण रेमेडीज मागू शकतो. जमिनीचा वाद झाला, जमिनीच्या वादात आपण सिव्हिल कोर्टला जाऊ शकतो. पॉलिटिकल राईट्स मध्ये आपल्याला राईट टू वोट आहे, पॉलिटिकल राईट मध्ये इलेक्शनला थांबू शकतो आपण. कॉन्स्टिट्युशनल राईट्स आपल्याला बघितले किती कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, हे सगळे जे आहेत ते सिटीजन एन्जॉय करणार. आता बाहेरच्या देशातनं आले त्यांना कॉन्स्टिट्युशनल अप्लाय होणार आहे का? डीएनएस अप्लाय होणार आहे का आपला? नाही होणार. म्हणजे थोड्या पार्ट साठी होणार आहे. जर त्यांनी इंडियामध्ये येऊन क्राईम केले असले तर होणारच. पण जेवढे आपल्या इंडियन सिटिझन्सना राईट्स मिळतात तेवढे राईट्स हा क्राईमचा पार्ट पार्ट राहिला, बाजूला राहिला तो क्राईमचा पार्ट. हा जो राईट्सचा मी मेन पॉइंट काय सांगते, राईट्स जे जे आपल्याला इंडियन सिटिझन्सना मिळतात तेच राईट्स जर फॉरेनर इंडियामध्ये आले तर ते सगळे राईट्स मिळतात का त्यांना? हा क्वेश्चन आहे. When India became independent on 15th August 1947, millions of people migrated between India and Pakistan because of partition. म्हणजे पार्टिशन झालं, पार्टिशन नंतर काय झालं की खूप सारे लोक काय झाले मायग्रेशन झाले यांचं, म्हणजे इंडिया टू पाकिस्तान, पाकिस्तान टू इंडिया. जर मायग्रेशन बघायचं असेल तर गदर मूवी आहे ना त्यामध्ये दिसते की ते मायग्रेशन टाइप मध्ये त्यावेळेच ते मूवी दाखवल्यात की मुस्लिम लोक तिकडे गेले, हिंदू लोक इथे राहिले, काही लोक इथे राहिले, त्यांची फॅमिली तुटली. तर ह्यामध्ये मायग्रेशन चालू होतं ह्या दरम्यान. आता त्यामध्ये therefore one of the biggest challenge before the makers of this constitution was, आता ह्यामध्ये इश्यू काय होता त्यावेळेस की who would be considered Indian citizen. आता इंडियन सिटीजन कुणाला कन्सिडर करायचं? व्हॉट वुड हॅपन टू पीपल हु मायग्रेटेड. जर इंडियन सिटीजन कन्सिडर करायचं आहे तर आता आधी जे लोक इंडियामध्ये राहत होते ते गेले आता पाकिस्तानमध्ये मायग्रेट झाले ना, मग त्यांना आपण इंडियन सिटीजन कन्सिडर करायचं आहे का? हा क्वेश्चन होता. व्हॉट वुड हॅपन टू इंडियन लिव्हिंग अब्रॉड. आता इंडियन्स जे जाऊन अब्रॉड मध्ये राहिल्यात त्यांना काय म्हणायचं आपण? त्यांना इंडियन सिटीजन म्हणजे इंडियन्सच आहेत का ते सगळे डिस्कस करायचं आहे पुढे. हाऊ वुड फ्युचर सिटिझनशिप बी रेग्युलेटेड. आता फ्युचर मध्ये जो सिटिझनशिपचा पॉईंट आहे ना ते कसा रेग्युलेट करायचा आपल्याला, हा पॉईंट इथे सगळं सांगितलेलं आहे. आता हा जो आन्सर आपल्याला नंतर नंतर आपोआपच मिळत जाणार ज्यावेळेला आपण सिटिझनशिपचा पॉईंट कव्हर करेल. त्याला एक एक पॉईंट आपल्याला सगळे यामध्ये क्वेश्चनचा आन्सर मिळणार आपल्याला. आता सगळ्यात पहिला डेफिनेशन कन्सेप्ट ऑफ इंडियन सिटीजन. मीनिंग आता ह्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनचा जो पार्ट आहे यामध्ये आर्टिकल 5 टू आर्टिकल 11
जो पार्ट आहे विच डेल्ट पार्ट 2 चा जो पार्ट आहे तो सिटिझनशिप सोबत डील करते. आणि पुढचा जो पार्ट आहे तो 12 पासून फंडामेंटल राईट चालू होते. आर्टिकल 5 पासून 11 पर्यंत विसरायचेच नाही. जास्त आर्टिकल्स नाहीयेत. आर्टिकल स्टार्ट झालेत. नोट डाऊन करून घ्यायचे. जे जे आर्टिकल मी मराठीतून सांगते सगळं नोट डाऊन करून घ्यायचं. आर्टिकल 5 ते आर्टिकल 11 इन पार्ट 2 which dealt only with the citizen at the commencement of the constitution. 26 जानेवारी 1950 ला हे जे आहे त्यामध्ये इन्क्लूड झाले होते. However, the constitution did not provide a permanent rules regarding the citizenship. आता permanent rules तर काय नाही आहेत, म्हणजे permanently हेच rules applicable होतील असे काही नव्हते त्यावेळेस. Instead, Article 11 empowered Parliament to make laws on the citizenship. आता ह्यामध्ये आर्टिकल जो आहे ह्यामध्ये आर्टिकल 11 काय सांगतो, आर्टिकल 11 चा पार्ट ह्यामध्ये फक्त आर्टिकल 11 पार्लिमेंटला पॉवर दिलाय की जे जे लॉज आहेत पार्लिमेंट काय करू शकतो, राईट ऑफ सिटिझनशिप जो आहे तो रेग्युलेट करू शकतो. म्हणजे काय आहे सिम्पल, ह्यामध्ये इंडियन पार्लिमेंट जो आहे इंडियन पार्लिमेंटला पॉवर आहे की जे जे लॉ संबंधित म्हणजे लॉज आहेत रिलेटेड टू सिटिझनशिप विच लॉज कॅन बी मेड थ्रू दी इंडियन पार्लिमेंट. आता इंडियन पार्लिमेंट बनवू शकते यामध्ये. आता ह्यामध्ये नेक्स्ट जो पॉइंट आहे विच लेज डाऊन दी रूल्स रिगार्डिंग दी ऍक्विजिशन अँड टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप. म्हणजे आता जर ऍक्विजिशन म्हणजे काय, आता मी इंडियन सिटिझन नाहीये, मला इंडियाची सिटिझन एक्वायर करायचे म्हणजे घ्यायचे, तर त्यावेळेला काय करणार, आता मला इंडियन सिटिझनशिप नको आहे म्हणजे मला टर्मिनेट करायचंय, मी दुसऱ्या कुठल्या तर कंट्रीची सिटिझनशिप घ्यायची आहे मला, तर त्यावेळेला काय करणार आहे, सगळी प्रोसिजर इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हाइडेड आहे. आता सगळ्यात पहिला ह्यामध्ये आपण सिटिझनशिप जो आहे पार्ट 2 लक्षात ठेवायचं. सगळ्यात पहिला पार्ट 2 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आतापासून लक्षात ठेवायचं. पार्ट 2 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि जे सेक्शन आर्टिकल्स डील होणार ते कुठून कुठपर्यंत, आर्टिकल 5 to 11. पूर्ण कॉन्स्टिट्यूशन शिकताना कुठं पण सेक्शन येणार नाहीये, मी चुकून जरी म्हटले तरी सेक्शन नाही, आर्टिकलच येणार पूर्ण कॉन्स्टिट्यूशन मध्ये. तो आर्टिकल 5 to आर्टिकल 11 असणार आहे यामध्ये पार्ट 2 मध्ये. हे सिटिझनशिप सोबत डील करते, हे लक्षात ठेवायचं सगळ्यात पहिला पॉईंट. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे सिटिझनशिप जो आहे तो सिटिझनशिप सोबत डील करणारा कोणता ऍक्ट आहे, सिटिझनशिप ऍक्ट 1955 आहे. सिटिझनशिप आफ्टर द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा पॉइंट येणार आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आल्यानंतर हा जो मेन आहे 1955 चा पॉइंट येणार आहे ह्यामध्ये. आता त्यामध्ये काय काय मेन्शन केलं ते पण बघायचं. पहिला इंडियाचं बघूया, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता मिनिंग जो आहे, मिनिंगचा पार्ट काय, इंडियन सिटिझनशिप म्हणजे काय नेमकं. सिटिझनशिप म्हणजे काय, सिटिझनशिप मीन्स लीगल स्टेटस बिटवीन और लीगल रिलेशनशिप बिटवीन द पर्सन और इंडिव्हिज्युअल अँड इन बिटवीन दी पर्टिक्युलर कंट्री. त्या पर्टिक्युलर कंट्री बरोबर काय असणार आहे त्यांचा रिलेशन जो मेन्शन करत असतो त्याला आपण सिटिझनशिप म्हणतो. अ सिटिझन एन्जॉय प्रोटेक्शन फ्रॉम स्टेट अँड इन रिटर्न ओ दी अलिगेन्स, म्हणजे लॉयल्टी असते त्यांच्यासोबत त्या स्टेट बरोबर. आता आपल्याला आपल्या स्टेट बरोबर किती लॉयल्टी आहे, तो आपल्या स्टेट बद्दल आपल्याला काय असतं, लॉयल्टी असतो. लॉयल्टी परत सन्मान असते की आपल्याला काय म्हणतात त्याला, एक प्रकारचा वेगळा आदर असतो आपल्या स्टेट बरोबर. इन सिम्पल वर्ड, सिटिझनशिप इज द लीगल बॉन्ड बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड कंट्री. म्हणजे इंडिव्हिज्युअल जो आहे, मेन एवढं लक्षात ठेवायचं की सिटिझनशिप म्हणजे एक लीगल बॉन्ड आहे बिटवीन दी इंडिव्हिज्युअल अँड कंट्री, यांच्या दोघांचा मधला जो लीगल बॉन्ड आहे त्याला आपण सिटिझनशिप म्हणतो. अ सिटिझन एन्जॉय दी राईट्स सच एज, आता कोणकोणते राईट्स यामध्ये एन्जॉय करणार आहेत. सगळ्यात पहिला राईट जो आहे राईट टू वोट. आता मला क्वेश्चन आहे की जे फॉरेनर्स आहेत त्यांना राईट टू वोट असणार आहे का, नाही. राईट टू लाईफ आहे बट नॉट राईट टू वोट नसणार आहे यामध्ये, सब्जेक्ट टू इलेक्शन लॉज. नेक्स्ट आहे इक्वल बिफोर लॉ. आता सगळे इक्वल बिफोर लॉज आहेत, लॉच्या समोर सगळे इक्वल आहेत. फ्रीडम ऑफ स्पीच आहे, होल्ड प्रॉपर्टी जो आहे ह्यामध्ये आपण त्यांनी येऊन होल्ड करू शकतो प्रॉपर्टी इंडियामध्ये. बाहेरचे कंट्रीवाले येऊ शकतात का, ऑब्विसली नॉट, त्यांनी येऊन इथं आपल्या इंडियामध्ये प्रॉपर्टी होल्ड करू शकत नाहीत. हे सगळे राईट्स आपल्या इंडियन सिटिझन्सना फक्त दिलेले आहेत. तर नेक्स्ट पॉइंट, मीनिंग झाला तर डेफिनेशनचा पार्ट खूप इम्पॉर्टंट पॉइंट, कारण डेफिनेशन शिवाय पूर्ण
क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते अर्धवट असणार आहे. तर डेफिनेशन मध्ये काय आहे, द कॉन्स्टिट्यूशन डज नॉट डिफाईन द टर्म सिटीजन. मेन पॉइंट लिहायचा. कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठं पण असं दिसणार नाही की सिटीजनचं सेपरेट असं डेफिनेशन दिलं, कुठंच नाहीये. पहिला जो आहे अ सिटीजन इज अ पर्सन, आताच बघितलं आपण पर्सन, सिटीजन इज अ पर्सन. सिटीजनशिप म्हटली नाहीये मी, सिटीजन म्हटले. सिटीजन म्हणजे कोण? मी. सिटीजन्स म्हणजे म्हणजे खूप सारे. मग ह्यामध्ये काय नाही, सिटीजन इज अ पर्सन म्हणजे मी आहे. मी काय आहे? मी सिटीजन आहे. अ सिटीजन इज अ पर्सन हु इज लिगली रिकग्नाइज्ड, म्हणजे मला काय केलंय, लिगली मी रिकग्नाइज्ड आहे ऍज अ मेंबर ऑफ सावरेन स्टेट. सावरेन स्टेट म्हणजे काय? इंडिपेंडंट बॉडी, म्हणजे इंडिपेंडंट कंट्री जी आहे त्याची मी मेंबर आहे असं कन्सिडर केलेलं, लिगली रिकग्नाइज केलेलं आहे मला अंडर इट्स ऍक्ट. दिस इज कॉल्ड एज अ सिटीजन. एकच डेफिनेशन लक्षात ठेवायची. अ सिटीजन इज अ पर्सन. सिटीजन म्हणजे कोण असणार आहे? पर्सन. मी सिटीजनशिपची डेफिनेशन सांगत नाहीये इथं, सिटीजनची डेफिनेशन आहे. सिटीजनशिप म्हणजे ह्यामध्ये सिटीजन म्हणजे काय असणार आहे? बेसिकली सिटीजन म्हणजे पर्सन असणार आहे, ह्युमन बिईंग असणार आहे. आता पर्सन लिव्हिंग म्हणलं असतं तर अॅनिमल्स पण येणार त्यामध्ये. अॅनिमल्सना हे सगळे राईट्स असतात का? म्हणजे जेवढे ह्युमन्सना मिळतात राईट टू वोट वगैरे, नाही मिळत. तर त्यामध्ये अ सिटीजन इज पर्सन हु इज लिगली रिकग्नाइज केलं असतं. रिकग्नाइज म्हणजे त्याची ओळख करून घेतलेली असते, रिकग्नाइज केलं की हा बाबा हा इंडियन सिटीजन आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? सिटीजन म्हणणार आहे. आता नेक्स्ट जो आहे ह्यामध्ये Citizenship Act 1955 also does not define the term citizen. Citizenship Act 1955 मध्ये सुद्धा टर्म जो सिटीजन आहे तो डिफाइंडच नाहीये. Instead, it specifies way in the person can become or cease to become an Indian citizen. आता ह्या शिवाय सिटीजन म्हणजे काय सांगितलं नाहीये, पण सिटीजनशिप एक्वायर कशी करायची आहे किंवा सिटीजनशिप टर्मिनेट कसा करायचा आहे हा प्रोसिजर सगळा ह्या ऍक्ट मध्ये दिलेला आहे. पण बेसिक सिटीजन म्हणजे काय दिलेला नाही. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ सिटीजनशिप मध्ये काय येणार आहे? सिटीजनशिप इज बेस्ड ऑन दी आयडिया ऑफ दी म्युच्युअल राईट्स अँड ऑब्लिगेशन. म्हणजे कशावर बेस्ड आहे की एक आयडिया आहे सिटीजनशिप, एक म्युच्युअल राईट्स आणि ऑब्लिगेशन वर बेस्ड असणार आहे बेसिकली. द स्टेट प्रोटेक्ट्स इट्स सिटीजन म्हणजे काय असणार आहे? ऑब्लिगेशन. स्टेटची ऑब्लिगेशन काय असणार आहे? की स्टेट जो आहे आमच्या सिटीजनना, म्हणजे आम्ही जे जे लोक सिटीजन आहेत त्यांना काय करणार? स्टेट प्रोटेक्ट करणार, आमचा वेलफेअरचा विचार करणार, हा सिटीजन झाला. आता सिटीजनची ऑब्लिगेशन काय येणार आहे? ह्यामध्ये लॉयल्टी टू दी स्टेट म्हणजे कंट्री सोबत आपल्याला लॉयल राहायचं, रिस्पेक्ट करायचंय कंट्रीला, ही आपली ऑब्लिगेशन झाली ह्यामध्ये. आता नेक्स्ट पॉइंट आहे नॅशनॅलिटी. आता ह्यामध्ये हे वर्ड्स खूप महत्वाचे आहेत, कारण नॅशनॅलिटी सिटीजनशिप खूप कन्फ्युजन होते यामध्ये. आता डिफरन्स बिटवीन नॅशनॅलिटी म्हणजे नॅशनॅलिटी म्हणजे काय बघूया आधी, आणि मग त्यामध्ये त्याच्या रिलेटेड कम्पॅरिझन टू सिटीजनशिप बघूया. आता सिटीजनशिप आणि नॅशनॅलिटी. आता नॅशनॅलिटी म्हणजे काय? बेसिकली nationality refers to international legal membership of the country. Citizenship mainly concerns the domestic rights. In India, the term generally used interchangeably. ह्यामध्ये टर्म्स जे असतात ते इंटरचेंजेबली यूज केले जाऊ शकते. तर सगळ्यात पहिला नॅशनॅलिटी म्हणजे काय? नॅशनॅलिटी म्हणजे काय असते की लिगल बॉन्ड बिटवीन अ पर्सन अँड नेशन ऍट द लेवल ऑफ इंटरनॅशनल लेवल. म्हणजे नॅशनॅलिटी म्हणजे काय? नॅशनल म्हणजे इंटरनॅशनल लेवलला यांचा जो टर्म आहे ना, इंटरनॅशनल लेवलला यांचा बॉन्ड असतो. बट सिटीजनशिप म्हणजे काय? सिटीजनशिप मीन्स अ लीगल रिलेशनशिप बिटवीन पर्सन अँड द स्टेट गिव्हिंग द राईट्स ड्युटीज विदिन द कंट्री. म्हणजे काय? आता नॅशनॅलिटी म्हणजे काय? नॅशनॅलिटी म्हणजे बेसिकली आता मी इंडियन आहे, माझी नॅशनॅलिटी काय? इंडियन आहे. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला जाऊन मी इंडियन आहे म्हणजे माझं कम्पॅरिझन दुसऱ्या कंट्रीतल्या लोकांच्या बरोबर होणार आहे यामध्ये, म्हणजे इंटरनॅशनल लेवलला होणार आहे. तसं सिटीजनशिप नाहीये. सिटीजनशिप मध्ये काय आहे? माझा आणि जो माझा इंडिया आहे त्यांच्यामध्ये कम्पॅरिझन होणार आहे. नॅशनॅलिटी तसं नाही. नॅशनॅलिटी रेफर्स टू इंटरनॅशनल लिगल मेंबरशिप ऑफ दी कंट्री. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी जो आहे ते इंटरनॅशनल कन्सेप्ट आहे. हा जो सिटीजनशिप आहे तो स्टेट म्हणजे कंट्री, आपल्या कंट्रीचा भाग आहे, डोमेस्टिकचा भाग आहे हा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट कुठला येणार आहे? नेक्स्ट पॉइंट जो आहे यामध्ये रेसिडेन्सचा पार्ट आहे. तर रेसिडेन्स म्हणजे काय? अ पर्सन मे रिसाइड इन इंडिया बट मे नॉट बी अ इंडियन सिटीजन. त्याला आपण काय म्हणणार आहे? रेसिडेन्स म्हणणार आहे. आता बघ एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल
अ कॅनेडियन इंजिनियर लिव्हिंग इन मुंबई फॉर 5 years. त्याचा जॉब वगैरे काहीतरी आहे, तो मुंबईमध्ये राहतोय आणि त्याला आता काय म्हणणार आपण, तो इंडियन सिटिझन नाहीये पण तो इंडियामध्ये राहतोय. त्याचा रेसिडेन्स कुठे आहे ते कन्सिडर करायचं आपण. अजून काय येऊ शकते यामध्ये, रेसिडेन्स मीन्स द प्लेस वेअर अ पर्सन लिव्ह स्टे, म्हणजे जिथे तो राहतो तो जागा. ते कसं असू शकतंय, आयदर परमनंटली, लिहून घ्या, आयदर काय असू शकते, परमनंट असू शकते और टेम्पररी, आयदर परमनंट और टेम्पररी असू शकते ह्यामध्ये. त्याच्यानंतर डोमेसाईल, आपण डोमेसाईल काढतो ना, आपलं आपलं डोमेसाईल ऍडमिशनच्या वेळेस ज्या वेळेला डोमेसाईल काढतो, तर आता डोमेसाईल म्हणजे काय असणार आहे, बेसिकली डोमेसाईलचा पॉइंट. डोमेसाईल म्हणजे काय, पर्सन, डोमेसाईल मीन्स परमनंट होम. आता आपण राहतो टेम्पररी हॉस्टेलवर, बट आपला परमनंट होमचा ऍड्रेस देते ना आपण, परमनंटली कुठं आहे. तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये टू आयडेंटिफाय मेंबर ऑफ द स्टेट. तर जे जे मेंबर्स आहेत स्टेटचे ते आयडेंटिफाय करायचे. त्यामध्ये सिटीजन डिस्टिंग्विश फ्रॉम दी फॉरेनर्स पासून आपल्याला काय करायचं, डिस्टिंग्विश करायचंय. प्रोटेक्ट दी कॉन्स्टिट्युशनल राईट्स ना प्रोटेक्ट करायचंय त्यामध्ये. त्याच्यानंतर आता कोणकोणत्या आर्टिकल्स, आर्टिकल 15, 16, 19, 29, 30 हे सगळे राईट्स येणार त्यामध्ये, ते एक्सप्लेन करायचं नंतर आपण आहेत पुढं. त्याच्यानंतर टू एन्श्योर पॉलिटिकल पार्टिसिपेशन, जे सिटीजन आहेत त्यांनाच पॉलिटिकल पार्टिसिपेशन येणार, अदरवाईज बाकीच्यांना येणार नाही. राईट टू वोट, contest the elections, hold the certain constitutional offices. त्याच्यानंतर टू स्ट्रेंथन दी नॅशनल युनिटी, जो नॅशनल युनिटी आहे तो स्ट्रेंथन करणे यामध्ये. त्याच्यानंतर टू रेग्युलेट दी मायग्रेशन, तर मायग्रेशनचा पार्ट काय असतो, म्हणजे ह्या देशातनं लोक त्या देशात गेले, त्या देशातनं ह्या देशात आले, तर त्यांना डोमेसाईल द्यायचा का, ह्यामध्ये नॅशनॅलिटी द्यायची का, सिटिझनशिप द्यायचा का, हा इथे ह्यामध्ये ऑब्जेक्ट असतो. त्याच्यानंतर टू प्रोव्हाइड लिगल प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचंय, म्हणजे एखादा आलाच व्यक्ती बाबा क्लीन हँड आलाय तो, म्हणजे इंटेन्शन सही आहे त्याचं, बरोबर आहे इंटेन्शन, मग त्याला आता ह्यामध्ये इंडियामध्ये राहू द्यायचंय काय, हे सगळं रेग्युलेट करायचंय त्यामध्ये.